प्रत्येक कामामध्ये मला मदत करणारं माझं बाळ, मुलगा असो किंवा मुलगी. संस्कार महत्त्वाचे. मुलीची अजिबात कमीच भासून देत नाही माझं हे पिल्लू. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आहे आणि 4ही गुरुवार मला त्यांनी हार तयार करून दिले, पानं फुलं गोळा करून दिली. मला अजिबात त्या गोष्टीचा त्रासच झाला नाही. ते इथं मी क्लोज करून दाखवते तुम्हाला. तो हार करत करत हरिपाठ ऐकतोय. तुम्हाला वाटत असेल त्याला हाणून मारून कोणी असं बसवलंय किंवा करायला दाखवलं असेल किंवा व्हिडिओसाठी करत असेल, तर तसं अजिबात नाही आहे. हे सगळं तो त्याच्या मनाने करतोय. प्रत्येक आईवडिलाला आपल्या मुलाचं कौतुक असतं, तसे मलाही आहे. श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या 4थ्या गुरुवारच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा. आज गुरुवार होता, त्याच्यामुळे सकाळी लवकरच उठून सगळी साफसफाई वगैरे केली. त्यानंतर उंबरठा करून घेतलं. गुरुवारची पूजा सकाळीच मांडायची होती, त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर रांगोळी वगैरे काढून घेतली, देवीची पावलेही काढून घेतली, उंबऱ्याचं पूजन केलं. गेल्या गुरुवारी सातारला जायचं होतं, त्याच्यामुळं सकाळीच पूजा मांडली होती. त्यावेळेसही मला व्यवस्थित पूजा वगैरे करता आलं नव्हतं. त्याच्या अगोदरच्या गुरुवारी ही ऑर्डर होती बाहेरची, त्याच्यामुळं तेव्हा पण मला काही एवढं पॉसिबल झालं नाही. पण आज शेवटचा गुरुवार आहे आणि उद्यापनही आहे, त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित म्हटलं. आज आपल्याच्याने देवीची मनोभावे पूजा करावी म्हटलं. दारात, अंगणात, तुळशीपाशी सगळीकडे रांगोळी काढून घेतली, उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. घरात आले, घरातले देवाची पूजा करून घेतली. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. आजची दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. आज होता गुरुवार त्यांचा, त्याच्यामुळे खिचडीही बनवली होती. देवाला खिचडीचा नैवेद्य दाखवून घेतला. सकाळची देवपूजा झाल्यानंतर मी गुरुवारची पूजा करायला घेतली. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे आणि उद्यापनही आहे गुरुवारचं. त्याच्यासाठी त्यांनी इथं पेढे आणले होते आणि संध्याकाळी पुरणपोळीचा नैवेद्य होता, त्यामुळं थोडं काही किराणा लागत होता, तो आणला होता. सुवासिनींना देण्यासाठी पुस्तकं आणली होती देवीची. 5 प्रकारचे फळं आणले होते, केळी आणली होती, सुवासिनींना देण्यासाठी पण आणि देवासाठी पण. हे सगळं ह्यांनी सगळं किचन वाट्यावर मांडून ठेवलं होतं आणि किचन वाट्यावर सगळा पसारा झाला होता. इकडं फुलं, वेणी, हार वगैरे सगळं तयार करून ठेवलेली तयारी होती. पूजेचा पूर्ण व्हिडिओ काही मी शूट केला नव्हता डिटेल्समध्ये, पण म्हटलं चला तयारी दाखवून घेऊयात. इथं उद्यापनासाठी पुस्तकं, केळी पानं एका ताटामध्ये काढून ठेवली होती. त्याचबरोबर ती आरतीचं ताटही करून ठेवलं होतं. आरती संध्याकाळी करणार होतो. सुंदर अशी फुलांची रांगोळी काढून घेतली होती. पेढ्यांचा नैवेद्यही दाखवून घेतला होता. समया प्रज्वलित केल्या होत्या. त्यासोबत विधीपूर्वक पूर्ण अशी देवीची पूजाही मांडून घेतली होती. 5 फळे ठेवली होती. धूप, अगरबत्ती सगळ्यांनी असं पूर्ण देवघर आणि घर गजबजलं होतं. घरामध्ये फुलांचा, अगरबत्तीचा, धूपाचा वास दरवळत होता. खूप प्रसन्न वाटत होतं. हे 4 गुरुवार कसे गेले कळालंच नाही. बघता बघता शेवटचा गुरुवारही उजाडला आणि उद्यापनही आलं. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता, त्याच्यामुळं आईंची मैत्रिणीला हळदी कुंकासाठी बोलवलं होतं. त्यांना हळदी कुंकू दिलं, पुस्तक वाहन दिलं, केळीचा प्रसाद दिला, त्याचबरोबर पेढेही दिले. त्यांनीही देवीला हळदी कुंकू वाहून घेतलं. त्यानंतर आई आल्या, आईंनाही हळदी कुंकू लावून घेतला, आईंचा आशीर्वाद घेतला, आईंना प्रसाद दिला. सगळी पूजेची तयारी आईंनी आणि आयुषनेच केलेली होती. आईंनी वेणी करून दिली होती, आयुषने हार केले होते. त्याचबरोबर आईंनी फळं वगैरे सगळ्याची तयारी करून ठेवली होती. आमच्या आई एकदम साध्या आहेत, त्यांना असं नवीन साडी वगैरे वेअर करायला काही फार जास्त आवडत नाही. त्या जशा होत्या तशाच आल्या आणि मग त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं. अगोदर तर त्याच पूजा मांडायच्या, पण आता सगळी पूजाची वगैरे सगळी मांडणी वगैरे मीच करते. आई हळदी कुंकू वगैरे घेतला आणि मग आई परत त्यांच्या कामाला लागल्या. आईचा आणि मावशींचा आशीर्वाद घेतला आणि आजची सुरुवात केली. तर इकडं छान असं दरवाजालाही फुलांचं तोरण लावून घेतलं होतं. हे देखील आयुषने केलं होतं. अंगणामध्ये छान असं रांगोळी काढली होती, उंबरठा पण केलं होतं. पूर्ण अंगण सुशोभित दिसत होतं. घरात आल्याच्या नंतर देवीला हळदी कुंकू वाहून घेतला आणि देवीची आरती करून घेतली. मला पोथी वाचायची होती आणि पोथी वाचून मग परत दुकानातही जायचं होतं, त्याच्यामुळे सगळं पटकन आवरून घेतलं. कारण की आज उद्यापन आहे, उद्यापनासाठी स्वयंपाकही लवकर करून घ्यायचा होता, तर मग थोड्या वेळासाठी दुकानातही जाणं गरजेचं होतं.
लहानपणापासूनच मला लक्ष्मीमातेची आणि श्यामलेची ही कथा खूप जास्त आवडायची आणि आताही खूप जास्त आवडते. खूप फास्ट वाचून घेतली कारण की खूप उशीर होत होता. ह्या महिन्यातले 4 गुरुवार कसे निघून गेले कळालंच नाही. 3 गुरुवार तर माझं बाहेरचं जाणं येणं झालं, ऑर्डर वगैरे होत्या त्याच्यात निघून गेले आणि हा 4था गुरुवारही असा संपन्न झाला. त्यानंतर शॉपमध्ये आले. शॉपमध्ये जाताना मी अशी भाजी निवडायला आणली होती. तर मेथीची भाजी नैवेद्यासाठी आणि लसूण असं वाटण्यासाठी काढून ठेवला होता. कस्टमरही झालं होतं त्याच्यात. पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते. तर अशी पिंक कलरची साडी मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये घातलेली तुम्ही पाहिली असेल. घरी आल्याच्या नंतर मग कुकर लावायला घेतला कारण की आज पुरणाचा बेत होता. मी सगळं काम करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये मी आयुषलाही घेत असते, इन्व्हॉल्व करत असते कारण की त्यालाही या गोष्टीची सवय लागली पाहिजे. तर त्यांनी छान असं पुरण वाटून दिलं आहे आणि त्याचं एक गोष्ट म्हणजे खूप विशेष आहे. तो कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. माझं असू देत, आईचं असू देत किंवा बाबांचं किंवा पप्पाचं कोणाचंही काम असू देत, तो लगेच कामासाठी तयार होतो. तर आयुष, त्याचे पप्पा, आजी वगैरे सगळे असताना आम्ही आरती करून घेतली. देवाला मस्त असं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घेतला. तिन्ही सांजेच्या वेळेस स्वयंपाक पूर्ण होऊन देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आरती करत होतो आम्ही. आरतीच्या वेळेस सगळे असले की कसं भरगच्च वाटतं आणि सगळ्यांनाही देवीचा आशीर्वाद लाभतो. घरात देवी प्रसन्न राहते. त्याच्यामुळं मग आम्ही सगळेजण असल्यानंतरच आरती वगैरे करत असतो. आयुषच्या पप्पांना ड्युटीला जायचं होतं. त्याच्या अगोदर ते सुहासिनी जेवण जे करायचं होतं ते उद्यापनासाठी ते करून घेतलं. यांना पण तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांच्यासाठी जेवण असं मस्त ताट पुरणपोळीचं बनवलं होतं. त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. त्यांची ओटी भरून घेतली. त्यांना वाहन म्हणून पुस्तक दिलं, केळ दिलं. ह्या माझ्या फक्त एका फोनवरती कधी पण माझ्यासाठी यायला तयार होता. त्याच्यामुळे मी त्यांना सुहासिनी म्हणून सांगितलं जेवणासाठी. सगळ्या पुरणपोळीचा अख्खा स्वयंपाक होऊन घरातले भांडे वगैरे सगळं आवरून झालं होतं. फक्त ज्यांना ज्यांना जेवायला द्यायचे त्यांच्यासाठी गरम पोळ्या लाटायच्या बाकी होत्या. बाकीचं सगळं घरातली आवरावर सगळी झाली होती माझी. देवीचा वासही तिथंच असतो जिथं स्वच्छता वगैरे असते आणि छान असतं. तर ह्यांच्याकडून मला कळालं की 1 पान देत नसतात, 2 पानं देत असतात म्हणून. तर मी इकडं नंतर 2 पानं दिली आणि छान असं आयुषनेच पेस्ट चॉईस करून आणला होता हिरव्या कलरचा. त्यांची ओटी भरून घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला. आयुष व्हिडिओ काढत होतं त्याच्यामुळे आमच्या दोघींमध्ये हसी मजाक चालू होता. मस्त वाटत होतं एकदम. छान अशा टम्म फुगणाऱ्या गरम गरम पोळ्या काढल्या. सुपारी नाही बाई. सुपारी नाही ना. पुस्तकला हळदी कुंकू लावतात ना. हा लावलेला ना सकाळीच पूजा करतानाच लावलं होतं. सदा सुखी रहा, खूप पुढे जा. मैं काकी की आंटी की पैर छूना. हाँ जय कर. नहीं 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 ये दे. थँक्यू कर देना. थँक्यू. जय कर. मैं कर दे ना. हो कर दे ना. लहान आहे सवय लागते. जय कर. जय हात काढ म्हणलं. हो थांबाव. हा जय. अरे वा. मम्मा बनाना होता. मम्मा मेरा दांत खराब है मत खाओ प्लीज, मत खाओ. दादा नहीं 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 दांत नाही खायची तर आई दुखते. थोडंसं अर्धे पोहे देऊ का? नाही हो, मी खरंच खाल्लं. कशा आहे स्वामी बसला घे. तर म्हटलं नाही आत्याचंच खायचं. खाऊ दे की बाई, मला लेकरांनी काय खाल्लं मी काय खाल्लं. स्वामी पशी आहे, देवी पशी आहे. त्याला म्हणलं तिथला घे. नाही मला आत्याचंच घ्यायचं. खाऊ दे. वाटी किती छान वाटते स्वारमध्ये. तो ठेवलं भारी वाटते. सौभाग्य. आता लय वापू शकत नाही कॅपॅसिटी समजे. केवढा केलं मोठा गुलाबजाम. मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीचे गुरुवार खूप छान पद्धतीने पार पडले माझ्याकडून. एकाही गुरुवारला मला अडवलं नाही. बाहेरगावी जायचं होतं तरीही माझ्याकडून देवीने पूजा संपन्न करून घेतली. याचं समाधान. खूप छान पद्धतीने उद्यापनही झालं माझं. कसं वाटलं हा गुरुवारचा उद्यापनाचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.